महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण राज्याच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्यांना दिवसा अखंड, स्वच्छ आणि स्थिर वीज देण्यासाठी महावितरणाने एक भव्य आणि क्रांतिकारी योजना सुरू केली आहे. महावितरणाने नवीन सौर धोरण जाहीर केलं आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंड आणि स्थिर वीज पुरवठा मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात या 7 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. कोणते तर सांगते. नंबर 1, महावितरणाची मोठी घोषणा काय. नंबर 2, शेतकऱ्यांना आतापर्यंत येणाऱ्या वीज समस्या नेमक्या काय होत्या. नंबर 3, दिवसा वीज देण्यासाठी सुरू केलेले सौर प्रकल्प. नंबर 4, आधीच कार्यान्वित झालेले 512 सौर प्रकल्प. नंबर 5, महाराष्ट्रातील वाढते सौर कृषी पंप. नंबर 6, वीज नियोजनासाठी महावितरणाची AI आधारित प्रणाली. नंबर 7, याचा सर्व शेतकऱ्यांना होणारा फायदा नेमकाच काय. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विषयाची. आधी कोणत्या समस्या आहेत ते समजून घेऊया, म्हणजे कोणत्या समस्या होत्या ते पाहूयात. आजवर शेतकऱ्यांना खालील अडचणी सतत सतावत होत्या. रात्रीची वीज, वारंवार खंडित होणारा पुरवठा, कमी व्होल्टेज, सिंचन उशिरा होणे, डिझेल जनरेटरचा खर्च, या सगळ्या अडचणींवर उपाय म्हणून महावितरणाने मोठा निर्णय आता हा घेतला आहे. निश्चितच लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा देखील होणार आहे. नवीन सौर धोरण काय तर सांगते. राज्यातील कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा अखंडित आणि कार्यक्षम पद्धतीने मिळावा, यासाठी महावितरणाकडून मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जेवर आधारित नवीन धोरण राबवण्यात येत आहे. आता पारंपरिक विद्युत खांबावर आधारित वीज पुरवठा अनेक ठिकाणी बंद करण्यात आला असून देखील त्याऐवजी अधिक किफायतशीर आणि दीर्घकालीन उपाय म्हणून सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. आता त्यासोबतच महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाढत्या मागणीचा ताण हा कुठेतरी कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी हे धोरण तातडीने लागू केले जात आहे. महावितरणने आतापर्यंत 2773 मेगावॉट क्षमतेचे तब्बल 512 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील कृषी पंपांना दिवसा स्वच्छ, स्थिर आणि अखंड वीज पुरवठा उपलब्ध होत आहे. आता दीर्घकालीन वीज खरेदी करारांमध्ये महावितरणाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांना अधिक जागा देत 65% सौर आणि इतर अक्षय ऊर्जेचा समावेश देखील यात केला आहे. आता सध्या एकूण 72,918 मेगावॉट क्षमतेच्या वीज खरेदी करारामध्ये अक्षय ऊर्जेला विशेष प्राधान्य दिलेलं आहे. आता नेमका महावितरणाला हा निर्णय का घ्यावा लागला, अधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे तेही मी तुम्हाला समजावून सांगते. अधीक्षक अभियंता अमित बोकील यांनी सांगितलंय की ऊर्जा परिवर्तनाच्या दिशेने महावितरणने सौर ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. राज्यभरात सुरू असलेल्या 512 सौर प्रकल्पामुळे लाखो शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळत आहे. आज महाराष्ट्र हे देशातील 60% सौर कृषी पंप असलेले अग्रगण्य राज्य आहे. एकूण 6,47,000 सौर कृषी पंप आपल्या राज्यात कार्यरत आहे. आता नेमकं भार नियमन नसण्याचं कारण काय आहे तेही सांगते. राज्यात कुठेही भार नियमन लागू न करता विक्रमात्मक 26,495 मेगावॉट विजेचा सुरळीत पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. आता हे शक्य झालं सूक्ष्म नियोजन, आधुनिक प्रणाली, सौर ऊर्जेचा वाढता वापर, म्हणजेच शेतकरी आणि सर्व नागरिकांसाठी स्थिर वीज मात्र आता असणार आहे. महावितरणने AI आधारित स्वतंत्र प्रणाली देखील तयार केली आहे आणि यामुळे काय झालं, वीज मागणी अचूक समजते, कमी खर्चात वीज खरेदी करता येते, आपत्कालीन परिस्थितीतही निर्णय झटपट घेतले जातात. सोबतच संपूर्ण राज्याचा वीज पुरवठा अधिक कार्यक्षम होतो. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा काय होतो तर तेही समजावून सांगते. या धोरणामुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे: दिवसा स्थिर वीज, त्यासोबत सिंचन वेळेवर, पिकांची वाढ चांगली, डिझेल व जनरेटरचा खर्च शून्य, सोबत उत्पादनात मोठी वाढ. हे धोरण म्हणजे शेती क्षेत्रातील खऱ्या अर्थाने ऊर्जा क्रांती आहे. दिवसा वीज पुरवठा स्थिर झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील यामुळे वाढ होणार आणि शेती अधिक तंत्रज्ञान आधारित होणार आणि महाराष्ट्र हरित ऊर्जेमध्ये देशात आघाडीवर राहणार, यात मात्र शंका नाही. तर शेतकरी बांधवांनो, महावितरणाच्या या नवीन सौर धोरणामुळे तुमच्या शेतीचं भविष्य नक्कीच बदलणार आहे. सोबतच अखंड, स्थिर आणि स्वच्छ वीज हे आता वास्तवात उतरलं आहे. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्की पोहोचवा आणि अशाच अजून अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.